अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी। आता बरेच जण असे असतात की ज्यांना पुरणपोळी जमत नाही, पण त्यांच्यासाठी मी आज अगदी सविस्तर पुरण बनवण्यापासून ते पोळी शेकेपर्यंतची सर्व कृती अगदी डिटेलमध्ये शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा। तर इथं मी पाव किलो म्हणजेच 1 ग्लास भरून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। हरभऱ्याची डाळ मी साधारणपणे 2 ते 3 तास छान पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, जेणेकरून डाळ लवकर शिजावी यासाठी। आता कुकरमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। सर्व डाळ काढून घ्यायची आणि यामध्ये पाणी टाकायचं आहे अजून, कारण कटाची आमटी देखील मी बनवणार आहे, त्यामुळे अजून थोडंसं मी पाणी टाकणार आहे। त्याचसोबत यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, तर अर्धा छोटा चमचा हळद टाकते आणि यामध्ये तूप टाकायचं आहे। तर जर तुम्ही तेल वापरत असाल तर तेलाऐवजी एकदा तूप वापरून बघा, कटाला खूप छान चव येते यामुळे। आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। डाळ मी छान कुकरमध्ये 1-2 शिट्ट्यामध्ये पटकीने डाळ शिजलेली आहे, कारण आधी आपण डाळ भिजत ठेवली होती, यामुळे गॅसही वाचतो आणि वेळही वाचतो। आता हे शिजलेलं आहे डाळ। आता ही आपण व्यवस्थित चाळणीवर निथळून घ्यायचं आहे। तर डाळ व्यवस्थित चाळणीवर 10 ते 15 मिनिटं निथळून घ्यायची आहे आणि डाळ छान निथळली की मग ती आपण एका कढईमध्ये काढून घेणार आहोत। तर इथं मी आता गुळाचं प्रमाण सांगते। इथं मी गुळ घेतलेला आहे, तर याच ग्लासाने मी डाळ मोजून घेतली होती, तर याच ग्लासाने आपल्याला 1 ग्लास गुळ घ्यायचा आहे। तर इथं मी गुळ घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे। 1 ग्लास भरून आपल्याला गुळ घ्यायचा आहे। तर जेवढी डाळ आहे तेवढाच आपल्याला गुळ देखील घ्यायचा आहे, त्यामुळे अगदी छान गोड होतात पोळ्या। आता इथं 1 ग्लास भरून हे गुळ भरलेला आहे। आता इथं कढई घेतलेली आहे मी, कढईमध्ये आपल्याला चटका द्यायचा आहे इथे पुरणाला। तर गुळ आणि डाळ एकत्र करून घेतलेला आहे। तुम्ही जर पातेल्यामध्ये चटका देत असाल डाळीला, तर एकदा या पद्धतीने कढईमध्ये देऊन बघा, अगदी पटकीने इथे आपलं जे पुरणसाठीचं जे मिश्रण आहे ना ते तयार होतं, फार वेळ लागत नाही। तर सुरुवातीला आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे आणि सतत परतत राहायचं आहे। आणि मी सतत 5 ते 7 मिनिटांमध्येच इथं डाळ जी आहे ती तयार झालेली आहे। चमच्यामध्ये ठेवलेला आहे, बघू शकता कुठेही पडत नाही आहे, याचा अर्थ आपलं इथे पुरणासाठीची जी डाळ आहे ती तयार झालेली आहे। आता यामध्ये मी जायफळ किसून टाकते। तर इथं साधारणपणे पाव चमचा इथं जायफळ आपल्याला किसून टाकायची आणि व्यवस्थित पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे छान असं, यापेक्षा जास्त आटवायचं नाही आहे। आता हे आपण गरम गरम असतानाच आहे ना चाळून घेणार आहोत, म्हणजेच पुरण तयार करण्यासाठी घेणार आहोत। तर इथं पुरणाची चाळण घेतलेली आहे। या पद्धतीने पुरणाच्या चाळणीवर अगदी गरम गरम डाळीचं जे मिश्रण आहे ते टाकून आपल्याला पटकेने एखाद्या पोटॅटो मॅशरने किंवा पेल्याने किंवा वाटीने कशानेही तुम्ही हे अगदी छान असं चाळून घेऊ शकता। तर अगदी 5 मिनिटांमध्ये ही डाळ जी आहे ना ती तयार होते, म्हणजे पुरण तयार होतं। तर ही खूप मस्त अशी एक क्रिया आहे। तुम्ही हवं असेल तर मिक्सरमधनं देखील पुरण करू शकता। आता इथं पुरण आपलं अगदी मस्त तयार झालेलं आहे, सॉफ्ट असं पुरण तयार झालेलं आहे। तर पुरणपोळीमध्ये जसं पुरण महत्त्वाचं आहे तसंच त्याचं पीठ मळणं हे देखील महत्त्वाचं आहे। तर पुरण बाजूला ठेवूयात, आता आपण पीठ मळायला सुरुवात करूयात। तर इथं पीठ मळण्यासाठी 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्ही हवं असेल तर 2 वाट्या मैदा किंवा 2 वाट्या गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता, पण इथं मी 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। 1 वाटी मैदा 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, यामुळे पोळी खूप छान होते। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1.5 ते 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि सुरुवातीला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। तेल जे आहे ते पिठात छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं थोडंसं पाणी टाकून याचं छान सैल असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे एका छान पुरणपोळीसाठी। जर तुम्हाला पुरणपोळी अगदी छान मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी बनवायची असेल ना,
तर पीठ त्याचं जे आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे, ते खूप छान मळलं गेलं पाहिजे आणि सोबतच ते खूप छान भिजलं देखील गेलं पाहिजे. म्हणजे त्याला कमीत कमी 1 ते 2 तास तुम्ही छान पीठ मळल्यानंतर भिजत ठेवलं पाहिजे. तर इथं यात मी पुन्हा तेल वापरते आणि तेल वापरून छान असं आपलं हे पीठ आहे ना आपल्याला मळून घ्यायचं आहे. ज्या वेळेस आपण तेलपोळी बनवतो, शक्यतो तेलपोळ्या या मैद्याच्या बनवल्या जातात आणि त्यात भरपूर तेल वापरून त्याचं पीठ मळलं जातं, तरच ती तेलपोळी अगदी छान अशी तयार होते. पण इथं आपण तेलपोळी बनवत नाही आहोत, पण जवळपास ही पोळी अगदी सेम तशीच होते चवीला. इतकी मऊ लुसलुशीत अशी ही पुरणपोळी होते. तर पीठ मळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर तेल टाकून आपल्याला छान हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर बऱ्यापैकी सैल ठेवायचं आहे पीठ, खूप घट्ट ठेवायचं नाही आहे. आता पीठ इथं छान मळून झालेलं आहे. आता याला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे, कमीत कमी 1 तासासाठी तरी बाजूला ठेवायचं आहे. तर पीठ मी आता झाकण लावून 1 तास बाजूला ठेवते आहे. त्यानंतर आपण पुरणपोळी करायला सुरुवात करणार आहोत. तर इथं 1 तास मी छान पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता आपण पुरणपोळ्या करायला सुरुवात करूयात. तर मी अगदी छोटासा म्हणजे लिंबाच्या आकाराचा इथे गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि हाताला तेल लावायचं आहे. हाताला तेल लावून आहे ना आपल्याला ही पारी अशी करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल, त्यानंतर हे व्यवस्थित जमेल. त्यानंतर जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पुरण घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित या पद्धतीने यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी त्याची वाटी बनवायची आहे आणि हे व्यवस्थित त्याचं तोंड बंद करायचं आहे अगदी छान असं, नाहीतर पुरण बाहेर येऊ शकतं. आणि पीठ जर चांगलं भिजलं गेलं असेल ना तर अजिबात पोळी फुटत नाही किंवा फाटली जात नाही. लाटतानाही अगदी सरसर लाटली जाते. गोळा व्यवस्थित तयार झालेला आहे. आता आपण तांदळाच्या पिठामध्ये घोळवायचं आहे. तांदळाचं पीठ का वापरायचं आहे, कारण पोळी अगदी सरसर सरकली जाते, कुठेही चिटकत नाही पोळपाटाला. त्यामुळे तांदळाचं पीठच वापरायचं आहे. नसेल तर मैदा वापरला तरी पण चालेल. आता हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने, खूप जास्त प्रेशर न देता आपल्याला पुरणपोळी या पद्धतीने लाटून घ्यायची आहे. तर बघू शकता अगदी पटकीने ही पोळी किती सुंदर अशी एकसारखी सगळ्या बाजूने लाटली गेलेली आहे. तर एवढीच लाटायची, यापेक्षा जास्त मोठी पुरणपोळी करायची नाही. आता आपण ही शेकून घेणार आहोत. तर तवा पण खूप महत्त्वाचा आहे गरम असणं. तर खूप जास्तही गरम नको आहे आणि खूप कमी देखील गरम नको आहे. जास्त गरम असेल तर पुरणपोळी लवकर करपेल आणि खूप कमी असेल तर पुरणपोळी तव्याला चिटकून राहील. त्यामुळे व्यवस्थित टेम्परेचर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पोळी टाकायची आहे. व्यवस्थित तेल सोडून घेतलेलं आहे बाजूने. हलके वर बबल्स आले की बाजू पलटून घ्यायची आहे आणि मस्त दोन्ही बाजूने तेल किंवा तूप टाकून छान ही पुरणपोळी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. आता पुरणपोळी भाजताना ती खूप जास्त वेळ देखील आपल्याला तव्यावर ठेवायची नाही आहे. जर खूप जास्त वेळ तुम्ही तव्यावर ठेवली तर पुरणपोळी वातड किंवा कडक होऊ शकते. त्यामुळे एकदा का आपण बाजू पलटली की गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायचं आहे आणि पोळी आपल्याला पटकीने तेल लावून छान अशी दोन्ही बाजूने शेकून घ्यायची आहे. आता दुसऱ्या बाजूला पण छान मी तेल लावून याला छान शेकून घेते. तर अगदी मस्त टम्म फुगते ही पोळी आणि अगदी नरम राहते, दुसऱ्या दिवशीपर्यंत देखील नरम राहते. तर खूप मस्त होते ही पोळी. या पद्धतीने ही पोळी एकदा जरूर करून बघा. तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.